रविवारी अंधेरी घाटकोपर लिंक रोड ही बेस्टच्या बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती। मुलुंड आगाराची ही बस आगीत पूर्णपणे जळून खाक झाली होती। आग लागताच या बसमधील सर्व प्रवाशांना चालक वाहकांनी खाली उतरवलं आणि सीएनजी टाकीचा स्फोट झाला। जर चालक आणि वाहक यांनी प्रसंगावधान राखलं नसतं तर मोठी दुर्घटना घडली असती। रविवारी बेस्टला लागलेल्या आगीत बस पूर्ण जळून खाक झाली, पण यात सुदैवानं प्राणहानी मात्र झाली नाही। चकालाच्या दरम्यान बस येताच बसच्या मागील बाजूला मोठा आवाज झाला आणि आग लागली। प्रसंगावधान राखत चालकानं आणि वाहकानं सर्व प्रवाशांना तात्काळ बस बाहेर सुखरूप काढलं। या आगीमुळे मागून येणारी वाहनंही थबकली होती आणि तेवढ्यातच आगीनं रौद्र रूप धारण केलं। आम्हाला शिक्षण दिले होते की परत प्रवासी पहिले खाली उतरावा आणि परत प्रवासी खाली उतरवले। नंतर आमच्या मास्तरने कंट्रोल मेसेज दिले, परत ट्रॅफिक कंट्रोलला मेसेज दिले, परत 100 नंबरला फोन केले, फायर ब्रिगेडला फोन केले, लोकांचे जीव वाचले। 10 ते 15 प्रवासी होते। ताबडतोब मी गाडीतून खाली उतरवले आणि आजूबाजूचे एक वाहनं थांबवून रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला। नंतर आणि फायर ब्रिगेड 101 नंबर, पोलीस कंट्रोल, आमचे वाहतूक ट्रॅफिक कंट्रोल आणि बेस्ट कंट्रोल यांना कळवून ताबडतोब घटनास्थळी धाव घेण्याची विनंती केली। चालक आणि वाहकाच्या या प्रसंगावधानामुळेच प्रवाशांचे जीव वाचले आहेत। त्यांच्या प्रसंगावधानाचं कौतुक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलंय। कुठल्याही प्रवाशाला इजा पोचलेली नाही किंवा पादचाऱ्याला पोचली नाही अशा दिलेलं प्रशिक्षण आहे। त्यांनी तंतोतंत कालच्या घटनेच्या वेळी चालक आणि वाहकाने अंमलबजावणी केलेली आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे। भविष्यात पण अशाच प्रकारचं ते काम करतील। या चालकांनी वाहकाचं तर आम्ही कौतुकच करतो, कारण का त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे। या सगळ्या घटनेत वाहक आणि चालकाचं कौतुक आहेच, पण या निमित्तानं पुन्हा असे प्रकार घडू नये यासाठी बेस्टच्या टेक्निकल डिपार्टमेंटनं काळजी घेणं गरजेचं बनलंय। प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, घाटकोपर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।